नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बँक निफ्टीची ट्रेडिंग करत असताना मार्केटमध्ये असलेले जे पार्टिसिपंट्स आहेत म्हणजे ट्रेडर्स आहेत तर त्यांच्या सायकोलॉजीचा कसा परिणाम होतो आणि हा परिणाम समजून घेऊन आपण आपल्या भविष्यातले ट्रेड कसे प्लॅन करायचे याच्याबद्दल अगदी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. भीती आणि लोभ हे दोन फॅक्टर असतात. फिअर आणि ग्रीड त्याला म्हटलं जातं. हे दोन फॅक्टर्स सुद्धा मार्केटमध्ये प्राइसची मूव्हमेंट करण्यासाठी जबाबदार असतात. म्हणजे ट्रेडर्सच्या मनात असलेली भीती आणि ट्रेडर्सच्या मनात असलेला लोभ या दोन मानसिकता ज्या आहेत त्या चार्टच्या फॉर्मेशनमध्ये भाग घेत असतात. आणि ह्या सायकोलॉजीचा जर कधी आपण अभ्यास सातत्याने केला तर आपल्याला ट्रेडिंग करताना एक चांगला दृष्टिकोन मिळतो आणि आपले घेतलेले जास्तीत जास्त ट्रेड प्रॉफिटेबल होऊ शकतात. आणि या मानसिकतेचा उपयोग आपल्याला केवळ प्रॉफिटच नाही तर चुकीचे ट्रेड टाळण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. चुकीचे ट्रेड टाळणं ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट असते ट्रेडिंग करत असताना. तर त्याचा थोडक्यात आपण अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. व्हिडिओ अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे. बऱ्याचदा पैसे देऊन सुद्धा या असल्या गोष्टी कोणी शिकवत नाही. तर तुम्ही हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा. समजला नसेल, तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ एकदा किंवा दोनदा बघा म्हणजे तुम्हाला हा विषय जो आहे तो एक्झॅक्टली कळेल. आणि याच पद्धतीचं लॉजिक आपण दररोज वेगवेगळ्या चार्टवर लावून बघण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे आपल्याला त्याची सवय पडते आणि ज्यावेळेला आपण ट्रेडिंगचे निर्णय घेतो तर त्यावेळेला ते आपोआप आपल्या मनामध्ये असतो आणि आपण चुकीचे ट्रेड जे ते एंट्री करत नाही आणि आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट त्याच्यामुळे मिळू शकतं. तर चला आपण चार्टवर जाऊयात. हा बँक निफ्टीचा वीकली चार्ट आहे. या बँक निफ्टीच्या चार्टमध्ये आपल्याला दिसतंय की ह्या ठिकाणी कोविडच्या फॉल पासून एक ट्रेंड लाईन तयार होते. ही ट्रेंड लाईन गेल्या 4-4.5 वर्षांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने फॉलो झालेली आहे. प्रत्येक वेळेला या ट्रेंड लाईनवर सपोर्ट घेऊन बँक निफ्टी वरच्या दिशेला गेलेला आहे. परंतु जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही ट्रेंड लाईन खालच्या दिशेला ब्रेक झालेली आहे आणि हे जे हायर हाय आणि हायर लोचं स्ट्रक्चर आहे तर हे हायर हाय हायर लोचं स्ट्रक्चर ब्रेक झालेलं आहे आणि एक नवीन लोअर लो जो आहे तो फॉर्म झालेला आहे. त्यानंतर एक लोअर हाय फॉर्म झालेला आहे. त्याच्यानंतर एक लोअर लो परत फॉर्म झालेला दिसतोय. म्हणजे हे क्लिअर डाऊन ट्रेंड मध्ये जाण्याचं एक स्ट्रक्चर जे ते आपल्याला दिसतंय या दिवसापर्यंत मार्चच्या 10 तारखेपर्यंत. परंतु त्यानंतर काय झालं ते बघूयात आपण. त्यासाठी आपण डेली टाइम फ्रेम मध्ये आलेलो आहोत. डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला ही एक मेजर सपोर्ट लेवल दिसते आधीची. ती सपोर्ट लेवल या ठिकाणी रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट झालेली आहे आणि आपण आता रिप्ले बटन जे ते लावूयात आणि या ठिकाणी काय झालंय ते बघूयात. रिप्ले बटन वापरून आपण चार्ट समजून घेऊ. या ठिकाणी बिअरिश सेंटिमेंट पूर्ण मार्केटमध्ये आहे. बँक निफ्टी मध्ये सुद्धा बिअरिश सेंटिमेंट आहे. आता आपल्याला बिअरिश सेंटिमेंट मार्केटमध्ये असेल तर कोणीही विचार करेल की आपण सेलची पोझिशन घेणार म्हणजे आपण शॉर्टची पोझिशन घेणार. तर सर्वात चांगली शॉर्टची पोझिशन कोणती असेल तर ही लेवल जी ती शॉर्टची पोझिशन सर्वात चांगली असणार. म्हणजे अशा पद्धतीने ज्यावेळेस मार्केट त्या ठिकाणी अप्रोच करेल तर त्यावेळेला बरेचसे लोक सेलची पोझिशन क्रिएट करतील म्हणजे शॉर्टची पोझिशन क्रिएट करतील. त्यामध्ये काही लोक फ्युचर्स सेल करतील, काही लोक कॉलची सेल करतील, काही लोक पुट्स बाय करतील. परंतु या ठिकाणी ज्यांनी शॉर्ट केलेला आहे त्यांचे स्टॉप लॉस जे आहेत ते या लेवलच्या वरती कुठेतरी असतील. यांनी शॉर्ट केल्यानंतर त्यांचे स्टॉप लॉस काय असणार आहेत? बाय ऑर्डर्स. म्हणून ज्या वेळेला इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्स म्हणजे मोठे ट्रेडर्स या ठिकाणी एंट्री करतील ते मोठ्या प्रमाणात बायच्या ऑर्डर्स जे आहेत ते क्रिएट करतील. मार्केटला जे सेंटिमेंट आहे त्याच्या थोडंसं विरुद्ध बाजूला घेऊन जातील. विरुद्ध बाजूला घेऊन गेल्यानंतर ज्या रिटेल ट्रेडर्सला किंवा छोट्या ट्रेडर्सला या ठिकाणी लॉस दिसायला लागेल ते लॉसची पोझिशन जे आहे ते एक्झिट करतील म्हणजे बाय ऑर्डर जे आहेत त्या एक्झिक्यूट करतील आणि त्या बाय ऑर्डर एक्झिक्यूट केल्यामुळे त्या ठिकाणी एक मोठी बुलिश कॅन्डल जी ती पडेल. ह्या बुलिश कॅन्डलच्या ठिकाणी सुद्धा बरेचसे लोकांना आणखी वरती प्राइस मिळते म्हणून बरेचसे ट्रेडर्स जे आहेत ते शॉर्टची पोझिशन एंट्री करतील. तर त्यांचे सुद्धा स्टॉप लॉस ऑर्डर्स किंवा लॉसच्या पोझिशन या ठिकाणी एक्झिक्यूट होतील आणि एक मोठी परत बुलिश कॅन्डल जी ती तयार होते. आणि ही बुलिश कॅन्डल जी आहे तसेच ही कॅन्डल जी आहे ती कॅन्डल दर्शवते की मार्केटमध्ये रिटेल ट्रेडर्स जे आहेत ते घाबरलेले आहेत. कारण ते घाबरलेत म्हणून पटापट ज्या लेव्हलला मिळेल त्या लेव्हलला ते पोझिशन एक्झिट करतील आणि बायची ऑर्डर एक्झिक्यूट करतील. त्याच्यामुळे या मोठमोठ्या बुलिश कॅन्डल ज्या आहेत त्या पडतात. या ठिकाणी फिअर हा घटक जो आहे तो रिटेल ट्रेडर्स मध्ये कारणीभूत असतो. टेक्निकल चार्ट मध्ये या ठिकाणी फिअर हा सायकोलॉजिकल घटक जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने जाणून घ्यायचा असतो. ज्या लोकांना असं वाटतंय ही रेजिस्टन्स लेवल होती, ही रेजिस्टन्स लेवल ब्रेक झालेली आहे, आता ह्या ठिकाणी आपल्याला हा डबल बॉटमचा पॅटर्न तयार होतोय, हा डबल बॉटमचा पॅटर्न वरच्या दिशेला ब्रेक होतोय तर आपण या ठिकाणी बाय करायला हवं. तर ते लोक या ठिकाणी बाय करतात. ग्रीड त्यांच्यावर हवी होते, लोभ त्यांच्यावर हवी होतं आणि ह्या लेवलला ते बाय करतात. इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्स या ठिकाणी काय करत असतील, जर रिटेल ट्रेडर बाय करत असतील तर ते मग या ठिकाणी प्रॉफिट त्यांचं बुक करत असतील. त्यांनी ह्या इथं जे बाय ऑर्डर्स घेतलेले असतील त्याचं प्रॉफिट जे ते ह्या ठिकाणी ते प्रॉफिट जे ते बुक करतील. त्याच्यानंतर परत काय होतं बघा, ही छोटीशी बिअरिश कॅन्डल आणि त्याच्यानंतर एक मोठी बिअरिश कॅन्डल परत त्याच्यामध्ये आलेली आहे. म्हणजे जे लोक या ठिकाणी लोभापायी बाय करतायत रिटेल ट्रेडर्स त्यांचे ह्या इथं परत मार्केट खाली जात असल्यामुळे बँक निफ्टी खाली जात असल्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी स्टॉप लॉस घेतील
आणि एक्झिट करतील. आता याची फॉलोअप कॅन्डल जी ती परत ह्या ठिकाणी बेअरिश येऊ शकते आणि ह्या ठिकाणी जे लोभापायी एंट्री केलेले जे ट्रेडर्स आहेत तर ते सगळे ह्या ठिकाणी एक्झिट करतील, स्टॉप लॉस घेतील आणि या इथे एक बेअरिश कॅन्डल जी ती पडू शकते. तर असं मार्केटमध्ये फिअर आणि ग्रीड ह्याचं चक्र सातत्याने चालू असतं. रिटेल ट्रेडर्सच्या ज्या पोझिशन क्रिएट झालेल्या असतात एक्झॅक्टली ऑपोजिट पोझिशन इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्स क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना मार्केटमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात आणि मोठे प्रॉफिट जे ते कमवत असतात. रिटेल ट्रेडर्स मोठे लॉस बुक करत असतात. तर अशा पद्धतीचा हा जो भाग आहे तो आपल्याला प्रत्येक ठिकाणी जो आहे तो बघायला मिळतो. प्रत्येक चार्ट बनत असताना ह्या अशा पद्धतीचं फिअर आणि ग्रीडचं स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला दिसत असतं, परंतु ते आपल्याला जाणून घ्यायचं असतं आणि त्याच्यानुसार आपण ट्रेड करायचा असतो. तर आपण आता बघूया की उद्याच्या दिवशी 27 तारखेला मार्केट कुठल्या दिशेने ओपन होतं आणि काय होतं. कदाचित एक दिवस या ठिकाणी परत छोटीशी कॅन्डल तयार होईल आणि पुन्हा बाय ऑर्डर जे आहेत त्या नवीन बायर जे आहेत ते अट्रॅक्ट केले जाईल छोटीशी कॅन्डल टाकून आणि त्याच्यानंतर इथं परत बाय एक्झिक्यूट झाल्यानंतर मग बिअरिश कॅन्डल येईल आणि प्राइस जे ते खाली जाईल आणि ह्या ठिकाणी स्टॉप लॉस जे ते ह्या सगळ्या वरच्या लोकांचे स्टॉप लॉस जे ते ह्या ठिकाणी एक्झिक्यूट होतील आणि परत फिअर फॅक्टर जो आहे तो रिटेल ट्रेडर्समध्ये होऊन बिअरिश कॅन्डल जे ते तयार होऊ शकते. या ठिकाणी दोन गोष्टी एकत्र येत आहेत. ही पण गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की बरेचसे ट्रेडर्स मूव्हिंग ॲव्हरेजला बघून ट्रेडिंग करत असतात. 200 मूव्हिंग ॲव्हरेज ह्या ठिकाणी खालच्या बाजूला ब्रेक झालेला आहे, त्याच्यामुळे या बँक निफ्टीमध्ये बिअरिश सेंटिमेंट आहेत. हा रेजिस्टन्स या ठिकाणी आहे, हे 200 मूव्हिंग ॲव्हरेज या ठिकाणी आहे. तर या दोघांच्या संगमामुळे कॉन्फ्लुएन्समुळे इथं सेलिंग पोझिशन ज्या त्या क्रिएट झालेल्या असतात, मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग पोझिशन क्रिएट झालेल्या असतात. तर त्या सगळ्यांचे स्टॉप लॉस जे ते ह्या इथं वरती एक्झिक्यूट होऊन मार्केट जे ते वरती जातं.